सिच्युएशन पहिला इर्षाद दोन प्रेमी असतात. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये हा क्षण कधीतरी अनुभवला होता. ज्याने प्रेम केलं त्याला ही कविता नक्की कळणार आहे. असं होतं की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ना त्याच्याबरोबर लग्न करून संसार करण्याचा काहीच लोकांना सौभाग्य लागतं. परंतु कसंही असलं तरी व्यक्ती पहिलं प्रेम विसरत नाही. आणि हे पहिलं प्रेम जेव्हा एखाद्या अशा सत्यनारायणच्या पूजेमध्ये भेटतं ना तेव्हा काय मोहाल असतो तो मोहाल या कवितेतून मी सादर करत आहे. जर पटला आणि आवडला तर खरंच टाळेल. तुमची दाद मला अतिशय महत्वाची आहे. मी असेन तिथे तू ओळख दाखवू नकोस. मी असेन तिथे तू ओळख दाखवू नकोस. कुणीतरी ओळख करून देईल आपली तू केवळ हात सोडून नमस्ते कर. मी असेन तिथे तू ओळख दाखवू नकोस. कुणीतरी ओळख करून देईल आपली तू केवळ हात जोडून नमस्ते कर. पण लक्षात ठेव डोळ्यांना आवर घाल तुझ्या. कारण तुला सवय आहे चोरून चोरून पाहण्याची. उगाच कुणी पाहिलं तर चर्चा नको. म्हणून मी असेन तिथे ओळख दाखवू नको. क्या बात है भाई, बढ़िया. साला काय पसारा आहे नियतीचा. साला काय पसारा आहे नियतीचा. जिच्यासाठी जगाला ओरडून सांगत होतो. साला काय पसारा आहे नियतीचा. जिच्यासाठी जगाला ओरडून सांगत होतो. तिच्याबद्दल आज बोलताही येत नाही. समोरासमोर असूनही आम्ही एकमेकांना ओळखत नाही. वाह वाह. ती तिच्या जागी अनोळखी असल्याचा आव आणते आणि मी माझ्या जागी. उगाच एकमेकांना अडचणी नकोस. असेन मी तिथे तू ओळख दाखवू नको. क्या बात आहे. अभि असं असतं ना तर जेवण चाललंय सगळं चाललंय पण अशी चोरून नजर लागतेच एकमेकांना. अशी चोरून सिच्युएशन हीच आहे. ती चोरून नजर लागतेच. मग तेव्हा काय होतं समजा झालीच नजरा नजर. नजरा खिळलेल्या एकमेकांवर. समजा झालीच नजरा नजरा खिळल्या एकमेकांवर. तर मी डार्क रंगाचा गॉगल लावेल. न्याहेल तुला तासभर. तेव्हा मात्र तू नजर चोरू नकोस. असेल मी तिथे ओळख दाखव. क्या बात आहे, क्या बात आहे. पण काय असतं की हा क्षण इतकाच मर्यादित असतो. हा क्षण इथेच मर्यादित असतो. घरी जाताना त्याच्यातलं काही घेऊन जाता येत नाही. तर पुढे तिथे या समारंभाच्या आठवणी पुन्हा मी पुरून ठेवीन मनाच्या अंधाऱ्या कोठडीत. या समारंभाच्या आठवणी पुन्हा पुरून ठेवीन मनाच्या अंधाऱ्या कोठडीत. एक कविता रेखाटून कागदाचा लकोटा पेटवून टाकीन. तू फक्त जाताना मागे वळून बघू नकोस. असेन मी तेव्हा तू ओळख दाखवू नकोस. असेन मी तेव्हा ओळख. बहुत बढ़िया यार, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया.